नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या रामटेक तहसील तोतलाडोह परिसरात प्राचीन आणि प्रसिद्ध श्री अंबाखोरी तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र वर्ग अ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे। अंबाखोरी त्याच्या मनमोहक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे। प्राचीन काळापासून हा परिसर देवभूमी म्हणून ओळखला जातो। देव स्वतः येथे राहतात अशी मान्यता आहे। पेंच नदीच्या काठावर असलेल्या मोठ्या पर्वतामधून वाहणाऱ्या धबधब्यामध्ये भगवान शिवपिंड स्वरूपात उपस्थित आहे। हे खूप सुंदर ठिकाण आहे। हे ठिकाण योगाभ्यासासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून मानले जाते। वर्षापूर्वी येथे 2 दिवसाचा उत्सव साजरा केला जात असे। पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी लादलेल्या नियमामुळे हा महोत्सव फक्त 1 दिवसासाठी आयोजित केला जातो। वर्षातून एकदा बाबा भोले यांचे दर्शन घेतल्याने आपल्याला वर्षभर ऊर्जा मिळते असा भाविकांचा विश्वास आहे। मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे 700 ते 800 गाड्या अंबाखोरीला दर्शनाकरता सोडण्यात आल्या होत्या। भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज होते। रामटेकहून प्रतिनिधी शेखर पाटीलची रिपोर्ट। पेंच जिल्हाच्या आदिवासी अशा दुर्गम भागात शिवरात्रीला यात्रा भरते। हे 1967 पासून यात्रा भरते आणि शिवरात्रीच्या दिवशी इथं सकाळी सूर्यास्तापासून तर सायंकाळपर्यंत परवानगी राहते। आणि इथं मागच्या वर्षी चांगले भक्तगण आले होते। नागपूर, भंडारा, कामठी, नागपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी बसेस मार्फत काही निजी वाहनांनी आणि हे चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे यात्रा भरते। आणि चांगली फॉरेस्टकडून काय नियोजन केले जाते? फॉरेस्टकडून फक्त हे देखरेखीची व्यवस्था केली जाते। प्रकल्प नागपूर अंतर्गत वन परिक्षेत्र कार्यालय पूर्व पेंच पिपरिया येथील तोतलाडोह धरणावरील दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने अंबाखोरी येथे यात्रा भरत असते। सदर यात्रा हे 1967 पासून भरत असल्याचे या ठिकाणचे अध्यक्ष आहेत संस्थेचे यांनी सांगितलेले आहे। ह्या ठिकाणी वन विभागातर्फे भाविकांची श्रद्धाळूंची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून वन विभाग प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर आणि श्रद्धाळू फक्त श्रद्धेने या ठिकाणी यायला पाहिजे याकरता इतरत्र कुठेही त्यांना भटकता येत नाही। आणि त्यांना येण्या जाण्याकरता एस टी महामंडळाच्या बसेस तसेच वन विभागाचे 2 कॅन्टर दरवर्षी त्यांना श्रद्धाळूंना इथं आणत असतात। नमस्कार, मी कांद्री गट ग्रामपंचायत कांद्री सरपंच आहे। हे स्थळ खूप छान आहे। इथं सगळ्या प्रकारची व्यवस्था होते। इथं बसा येतात नागपूरवरून, रामटेकवरून। हा स्थळ खूप चांगला आहे। इथं फळ म्हणजे नाश्ताही भेटतो, फळ पाणी सगळी व्यवस्था राहते इथं। हे तर आधीपासूनच आहे। मी तर 10 वर्ष झाले येत आहो, पण त्याच्या पूर्वीपासूनच हे चालू आहे। तुम्ही कधीपासून येत आहे?